आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यासाठी माझ्या घरी काय काय चाललंय हे मी तुम्हाला दाखवते. चालेल, आता आमच्याकडे बनणार आहे महालक्ष्मीची. ही इथे मोदकाची तयारी झालेली आहे. इथे उकड काढली आहे मोदकाला. कधी कधी आम्ही रव्याच्या पिठाचे पण मोदक बनवतो. तुम्ही पण बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आज आम्ही तांदळाच्या पिठाचे मोदक बनवणार. तर इथे मी आज अलिबाग पद्धतीची वालाची भाजी बनवते. ही वालाची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले साहित्य हे आहे. इथे आम्ही नवीन चॉपिंग पॅड घेतलाय. हा भुलेश्वर वरून. तेल, हिंग आणि लसूण मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यात कांदा, लाल तिखट टाकायचं चवीनुसार. मस्त मिक्स करायचं. त्यात नंतर हे सोललेले वाल घालायचे. ते मस्त मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायचं आणि वरून थोडंसं तेल, मीठ टाकून एक उकळी काढायची. एक उकळी आल्यानंतर त्यात हे खोबऱ्याचं वाटण टाकायचं. वाटण थोडं शिजल्यानंतर वरून टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची. इथे हे आपले मोदक पण तयार आहेत. मस्त गरम गरम मोदक झालेले आहेत. डाळीला सुद्धा फोडणी दिलेली आहे. तुम्हाला आमचं नैवेद्याचं ताट कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.